नमस्कार. आज आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण 7वे राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम सुरू करत आहोत. राष्ट्रीय उत्पन्न संपूर्ण राष्ट्राचे उत्पन्न, एखाद्या देशाचे उत्पन्न. बरोबर. एका आर्थिक वर्षाच्या कालखंडात म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च एका आर्थिक वर्षाच्या कालखंडात देशामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं, अंतिम वस्तू आणि सेवाच, त्यांना एकत्रितरित्या राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नॅशनल इन्कम असे म्हणतात. आता आपल्या घरात वैयक्तिक जो तो कमवतो, बरोबर का, ते त्यांचं झालं वैयक्तिक उत्पन्न. वैयक्तिक उत्पन्न म्हणजे ही झाली सूक्ष्म अर्थशास्त्राची संकल्पना. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे ही झाली संपूर्ण राष्ट्राची म्हणजे राष्ट्रात असलेल्या संपूर्ण नागरिकांच्या उत्पन्नाची संकल्पना. मग हा कुठल्या अर्थशास्त्राचा विषय? अगदी बरोबर, हा स्थूल अर्थशास्त्राचा विषय. पाहूयात राष्ट्रीय उत्पन्नाविषयी. पहा, आकृती 7.1 शेजारी एक आकृती दिसतीये. इकॉनॉमी आहे म्हणजे देशाची अर्थव्यवस्था आहे. देशातला प्रत्येक नागरिक, मग कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा वंशाचा असू दे, तो आपल्या देशाच्या इकॉनॉमीला म्हणजे वरती जायला, आपल्या देशाच्या इकॉनॉमीचा विकासासाठी हातभार लावतोय. खूप सुंदर असं या चित्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं वर्णन केलेलं आहे. पहा, देशाचा प्रत्येक नागरिक हा देशाच्या इकॉनॉमीला हातभार लावतोय. कसा लावतोय? आपल्या देशाचं चलन आहे रुपया. मध्ये बरोबर रुपयाचं साईन आहे. हा रुपया कुठल्या कुठल्या मार्गाने मिळतोय? शेअर मार्केट आहे, शेती आहे, उद्योग आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, गृहनिर्माण संस्था आहेत, वाहतूक क्षेत्र आहे, अंतराळ संशोधन क्षेत्र आहे. बरोबर. अशा वेगवेगळ्या उद्योग संस्थांमधून आपल्या इकॉनॉमीचा दरवेळेस विकास होत आहे. बरोबर. आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय? पाहूयात. प्रस्तावना. मगाशी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एक स्थूल अर्थशास्त्राचा महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेतील शेती, उद्योग, व्यापार आणि बाजारपेठा, बँका, वित्तीय संस्था, विविध विभाग, त्यांची कार्यालय इत्यादींचा समावेश होतो. राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या आर्थिक क्रियांचं एकत्रित मापक असतं. देशातील लोकांच्या आर्थिक कल्याणाचे एक वस्तुनिष्ठ निर्देशक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. भारतात 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना झाली. सरकारने राष्ट्रीय उत्पन्नाच्या नियमित संकलनाला सुरुवात केली. पहा, आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला? 1947. मग आपलं राष्ट्रीय उत्पन्न कधीपासून मोजायला चालू झालं? 1949. आणि हे कोण मोजतं? तर केंद्रीय सांख्यिकीय संघटना, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, दरवर्षी देशातील राष्ट्रीय उत्पन्न आणि इतर संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून प्रकाशित करते. आता पाहूयात राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ. आधुनिक अर्थव्यवस्था ही पैशांवर आधारित आहे. म्हणून देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हे पैशांमध्ये व्यक्त केलं जातं. आता तुम्हाला तर माहिती आहे, पैसा सगळं काही नाही पण खूप काही आहे. बऱ्याचशा गरजा भागवण्यासाठी हा पैसाच लागतो. अगदी आपले पूर्वज म्हणजे आपले अगदी वडीलधारे मोठी लोक पण म्हणतात, दाम करी काम. बरोबर का? देशाचं एकूण उत्पन्न म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न. खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचा प्रवाह. आता पाहूयात राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या. सर्वात प्रथम सुरुवात भारतापासून. नेहमी पहा बरं, समोर तुम्हाला 3 अर्थतज्ञ दिसत आहेत. पहिले अर्थतज्ञ PC महालनोबिस, दुसरे VKRV राव आणि तिसरे DR गाडगीळ. हे 3 कोण आहेत? हे भारतातले अर्थतज्ञ असून प्राचार्य PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारद्वारे ऑगस्ट 1949 मध्ये नियुक्त केलेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीत प्राचार्य DR गाडगीळ आणि डॉक्टर VKRV राव हे सदस्य होते.
या उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्नाची केलेली व्याख्या पुढील प्रमाणे पहा. डबल अवतरण चिन्हात राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद न होऊ देता केलेले मापन होय. पहा बरं, राष्ट्रीय आपली ही जी समिती आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती, तिने काय केलंय, कुठली व्याख्या केली आहे? राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन. म्हणजे एक विशिष्ट कालावधी, 1 वर्षाचा कालावधी, त्याच्यात जेवढ्या वस्तू आणि सेवा झाल्या त्याचं डबल मोजमाप नाही करायचं, सिंगलच एकदाच केलेलं मापन. पुढं तुम्हाला चित्रात प्राचार्य AC पिगू दिसत आहेत. पहा कोण दिसते? प्राचार्य AC पिगू. त्यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? पहा, समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करण्यात येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची मोजदाद पैशात करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. या उत्पन्नात निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश केला जातो. पुढं कोण दिसते चित्रामध्ये? प्राचार्य आयर्विंग फिशर. प्राचार्य फिशर. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3 व्याख्या पाहिल्या. पहिलं राष्ट्रीय उत्पन्न समितीची व्याख्या, दुसरं प्राचार्य AC पिगूची व्याख्या आणि तिसरं प्राचार्य आयर्विंग फिशरची व्याख्या. आता या व्याख्येवरून आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये लक्षात येतात. मग काय असतील राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये? आकडा 1 सगळ्यात महत्त्वाचं, ही एक स्थूल आर्थिक संकल्पना आहे. ही वैयक्तिक नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते. पुढं दुसरं वैशिष्ट्य, राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य लक्षात घेतलं. दुहेरी गणना टाळली जाते. अंतिम वस्तू आणि सेवा. आता लक्षात घ्या, तुम्ही जे कपडे घालता त्यातला कच्चा माल, बरोबर, तुम्ही जे म्हणजे आता मुलं शर्ट पॅन्ट घालत असतील, मुली सलवार कमीज साडी ड्रेस घालत असतील, तुम्ही जे काही कपडे घालता त्याच्यामध्ये लागणारा कापूस, हा कापूस हे सुद्धा उत्पादन आहे आणि कापड हे पण उत्पादन आहे. पण अंतिम उत्पादन लक्षात घेतलं जातं. कापसापासून बनवलेलं कापड हे अंतिम उत्पादन आहे. कापूस हा कच्चा माल आहे. मग कच्च्या मालाची गणना तिथं केली जात नाही, तिथं अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य. मग आता असं होईल, मग कापसाचं उत्पादन एवढं झालंय, कापडाचं उत्पादन एवढं झालंय, ॲक्च्युली तोच कापूस कच्चा माल म्हणून कापडात वापरलाय, बरोबर का? म्हणून कच्चा माल विचारात न घेता अंतिम वस्तू या विचारात घेतल्यात. आलं लक्षात? राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचं मूल्य लक्षात घेतलं जातं, हे फक्त दुहेरी गणना टाळण्यासाठी. अर्धसिद्ध वस्तू किंवा कच्च्या मालाच्या किमती इथे विचारात घेतल्या जात नाही. याचे एक उदाहरणही त्यांनी दिलेलं आहे. पुढं तिसरं वैशिष्ट्य, निव्वळ समग्र मूल्य. राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादित वस्तू आणि सेवांच्या निव्वळ मूल्याचा समावेश केला जातो. यात घसारा निधीचा समावेश केला जात नाही. आता तुम्ही म्हणाल, टीचर घसारा निधी का नाही घेतला जात? आता आपण मुळातच एका वर्षाच्या कालखंडीत उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा पाहतोय, त्याचं निव्वळ मूल्य पाहतोय. ठीक आहे, ज्या वस्तूवर घसारा लागतो ती आधीच तयार झालेली असते, म्हणजे त्या वर्षात तिची गणना झालेली असते. त्यामुळे त्या वस्तूंचा इथं समावेश केला जात नाही. घसारा निधीचा इथं समावेश केला जात नाही. घसारा कधी असतो? जुन्या वस्तूंवर, बरोबर. जुन्या वस्तूंचं राष्ट्रीय उत्पन्नात मोजमाप आधीच झालेलं असतं. मग नवीन वर्षात करायची गरज आहे का? पुढं चौथं, विदेशी निव्वळ उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नात
परदेशातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश केला जातो. याच्यामध्ये निर्यात मूल्य आणि आयात मूल्य, एक्सपोर्ट इम्पोर्ट, आणि परदेशातून मिळालेले उत्पन्न आणि परदेशाला दिलेली देणगी परदेशाला दिलेली देणी, परदेशातून मिळालेलं उत्पन्न आणि परदेशाला दिलेली देणी, रिसिट अँड पेमेंट यांच्यातील निव्वळ फरक विचारात घेतला जातो. विदेशी निव्वळ उत्पन्न म्हणजे काय? बाहेरील देशात किती माल पाठवलाय, वस्तू आणि सेवा किती पाठवल्यात आणि तिथून किती मागवल्यात, एक्सपोर्ट इम्पोर्ट याच्यातला फरक. आलं लक्षात? समजा 1,00,000 रुपये एक्सपोर्ट केले असतील एखाद्या वर्षात. उदाहरण घेतो, छोटंसं घेतो म्हणजे पटकन लक्षात येईल. ॲक्च्युली हे करोडोंमध्ये असतं. 1,00,000 रुपयाचा माल एक्सपोर्ट केला आहे आणि 90,000चा माल इम्पोर्ट झाला आहे. म्हणजे 10,000 हे काय झालं? निव्वळ विदेशी उत्पन्न. आलं लक्षात? तसंच परदेशातून आलेलं उत्पन्न आणि परदेशाला दिलेली देणी, रिसिट आणि पेमेंट यांच्यातला फरक लक्षात घेतला जातो. पुढं 5वं वैशिष्ट्य, आर्थिक वर्ष. राष्ट्रीय उत्पन्नाचा कालावधी हे नेहमी आर्थिक वर्ष असतं. भारतात आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल ते 31 मार्च इतके आहे. पुढं 6वं, राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना आहे. एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत जेवढ्या वस्तू आणि सेवा उत्पादित झाल्या त्याचा प्रवाह ती दर्शवते. 7वं वैशिष्ट्य, पैशात व्यक्त केलेले मूल्य. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशात व्यक्त केले जाते. ज्या वस्तू किंवा सेवांना पैशाच्या स्वरूपात विनिमय मूल्य असते अशाच वस्तू आणि सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. ही होती राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.